इकडे जंगलामध्ये कसं होतं रामभाऊ, मच्छर खूप चावत आहेत आणि साधना भरपूर देवी देवता समोर येऊन आशीर्वाद देऊन जातात. पण होतं आहे कसं की सेकंदापेक्षाही कमी वेळ असतो. म्हणजे सेकंदाचे जे आपण पार्ट पाडलेत स्पोर्ट्समॅन लोकांनी, त्याच्यापेक्षाही कमी काळामध्ये देवी देवता दर्शन देऊन जातात. आता हे आपलं अहोभाग्य. म्हणजे आजीला असं दिसायचं, आपली लक्ष्मी आजी, आपली सुंदरा आजी, आपल्या वाडवडिलांना हा असा आशीर्वाद होता, पप्पांना सुद्धा होता आणि त्यामुळे ते आपल्याला घडत आहे. तर साती आसऱ्यांच्या मेळ्यात बसलेले आहे. समोर खंडोबा बाबा आहेत. ग्रंथ ऐकायला येतात ते याच ठिकाणी. आणि आज लिहिण्याचा खाडा होऊ नये, कारण की इकडे कसं आहे, मोबाईल चार्जिंगला जागा नाही. म्हणजे खूप वनवास आहे इकडे, खूप वनवास. पण त्या वनवासात अखंड परमेश्वरी कृपा आहे म्हणून घाटकोपरपासून थोडंसं लांब राहून, पण राम कदम यांच्या छत्रछायेखालीच हे लेख पूर्ण होत असतात. आता हे लेख अजरामर चक्रधर स्वामी करतात. आपल्या याच्यात काय नाही रामभाऊ. लहानपणून देगा देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणून मी दिगंबर भाऊसमोर लहान आणि तुमच्यासमोर तर अक्षरशः ओम झालेलो आहे मी. ओम, फक्त ओम झाले. कारण की संत असल्यामुळे लहानपणीच लोकांच्या उद्धारासाठी जीवसुद्धा आपण पणाला लावलेलं आहे रामभाऊ. आणि ते लेख होतं, आपल्या नशिबात लिहिलेलं होतं ते, म्हणून घडलं. काय मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये. आणि मराठी माणूस असल्यामुळे वाघाची छाती आहे आपली, आणि हातातही बळ एवढं आहे की मोठमोठ्या पैलवानांना आपण आजही लोळवतो. एवढी ताकद आहे आपल्या हातात अजून. तर हे सगळं तुमच्या सान्निध्यात राहिल्यामुळे, दिगंबर भाऊ आचरेकर यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे एवढी ताकद आली आपल्याला. तर पामर आणि केविलवाना असा कधीच राहिलो नाही राम. पण असं असतं की चांगल्या गोष्टी करताना अडथळे येतातच. देव परीक्षा घेतो, बरं. तर कधीकधी 1-2 दिवस वाया पण जातो माझा. म्हणून आज आपण थोडक्यात आटपणार आहे. जास्त लेख लिहायला वेळ मिळाला नाही. सकाळी 3-4ला समाधी लावावी लागते. आणि जेवणाची चांगली सोय झाली इकडे, पण टोमणेखोर लोक हे जणू आपल्या महाराष्ट्राला शाप आहे. निंदा करणारे, त्रास देणारे, दारू पिणारे, गुटखा खाणारे, हे शाप आहे आपल्या महाराष्ट्राला. तर मी आदरणीय CM साहेबांना विनंती करतो की येत्या काळामध्ये त्यांनी परखड, जशा झोपडपट्ट्या कशा आपण अतिशय योग्यतेने पाडलेल्या आहेत त्या झोपडपट्ट्या, तर झोपडपट्ट्यांमधली ती गटारं होती, ती घाणेरडी प्रवृत्ती होती, ती नष्ट करण्याचा आपण एक छोटासा पवित्र समाजाला दिला आहे. बरोबर. खूप खूप छान गोष्ट केलेली आहे CM साहेबांनी. तर मी CM साहेबांना ही विनंती करतो की येत्या काळामध्ये, म्हणजे रामभाऊतर्फे विनंती आहे ती, माझं काय नाही, मी तर एक सामान्य तपस्वी आहे आता सध्या. आणि साधक अवस्थेमध्ये कसं आहे, मोठे मोठे चमत्कार करण्याची शक्ती नाही, पण वातावरणात बदल करण्याची शक्ती ही आपल्याला बालपणापासूनच प्राप्त आहे. आता पृथ्वी राख्या जोख्या असल्यामुळे, अंश रूपाने कृष्ण असल्यामुळे, मला ह्या जगाविषयी दया, माया, क्षमाशांती ही बालपणापासूनच चक्रधर स्वामींनी दिलेली आहे. बरं. आणि लेखामध्ये पण कसं आहे, अतिशय उच्च कोटीचे विचार प्रगट होत असतात. मग ते पटकन एखाद्या काव्यसंग्रहासारखे लिहिणे, पटकन एखाद्या लेखकासारखे लिहिणे मला शक्य होत नाही. कारण की माझं कापड कष्टाचं काम असतं, शिवाय ध्यानयोग, समाधियोग असतो. अख्खा दिवस
नदीच्या आतमध्ये पाण्यात बसून तपस्या करावी लागते गगनगिरी महाराजांसारखी. हे असं सगळं आपल्या नशिबात लिहिलेलं होतं देवाने, ते घडत चालले. आणि आज खंडोबाचा वार असल्यामुळे आपण खंडोबाचं जाज्वल्य काम जे घाटकोपरला हाती घेतले रामभाऊ, ते शक्यतो आदिशिल्प म्हणजे जे मीनाक्षी मंदिर आहे, जे सूर्य मंदिर आहे, जे आपल्या भारतातील अतिप्राचीन मंदिरं आहेत, त्यांची स्थापत्यकला तेथे वापरावी अशी मी विनंती करत आहे तुम्हाला. बरोबर. आणि अशा प्रकारे सरस्वती आईसाहेब यांची आज पहाटेच कृपा झाली आपल्यावरती. काल बजरंगबलीच्या मंदिरातसुद्धा आईसाहेब म्हणजे बजरंगबलीची आईसाहेब अंजनी माता यांची कृपा झाली. आणि पहाटे आईसाहेब, बऱ्याच आईसाहेब इथे आल्यात, काही साती आसराय आल्यात, मेलडी माता आली गुजरातची. अशा असंख्य देवांच्या समूहामध्ये हे लेख पूर्ण होत असतात. माझं काही नाही रामभाऊ, बरोबर. मी तर एक सामान्य मुलगा आहे. आणि प्रखर गणपतीची कृपा, अजरामर ब्रह्मलिपी, उज्जैन महाकाळ भाषा ही आपल्याला ह्याच वर्षी प्राप्त झाली. आता ही उज्जैन महाकाळ भाषा शिकवेन तुम्हा पाडसानो, म्हणजे अख्ख्या विश्वाला मी शिकवेन. ज्ञानेश्वर महाराज विशेष महाराष्ट्र भाषा म्हणजे विश्वाचे अर्थ आपल्याला प्रगट झालेले आहे. मज कुळी दिली चक्रधर स्वामींनी. त्यामुळे आज बोबडे बोल माझे लहान लड्डू गोपाळाचे. श्रीकृष्ण अंश रूपाने SHK म्हणजे SHK माझं नाव आहे हे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. लिही लेख मराठी तत्त्वज्ञानी लोककल्याणी मुद्रा भद्र राजयते श्री शूरवीर शिवराय छत्रपती महाराजांची. समशेर तुळजा भवानी आई उभी असे राज्य पांडित्य दायिनी. म्हणजे राज्याचं जे राज्य चालवण्याचं जे पांडित्य पण आहे ते आपल्याला तुळजाभवानी आई देत असते. रामकदम बळराम भ्राता प्रेरणास्थान ठरला या जन्मी. म्हणजे रामकदम भाऊ जो आहे त्याच्यासारखा नेता पृथ्वीवर कुठेच नाही. कारण की आईचं प्रेम या जगात कोण देऊ शकत नाही. आणि आमचा रामकदम भाऊ जो आहे तो जनतेला आणि आमच्यासारख्या भावांना, छोट्या भावांना तो निवृत्ती महाराजांसारखा सांभाळत आहे. हे आमच्या महाराष्ट्राचं भाग्य आहे. बरोबर. आणि कलियुगाचं वारं आम्हाला लागलं नाही. काय आता मी विरोधी पक्ष नेत्यांना सांगतो आहे किंवा ते कुरुक्षेत्रातले विरोधी होते त्यांना सांगतो आहे की बाळांनो, कलियुगाचं वारं आम्हाला लागलंच नाही. आम्ही सत्ययुग रामराज्य पद्धतीने जगत आहोत. तर रामकदम बळराम भ्राता, बळराम म्हणजे ते अक्षरशः बळराम आहेत आमचे घाटकोपरचे. आणि ते आहेत म्हणून आम्ही श्रीकृष्ण आहोत. प्रेरणास्थान साखरेपेक्षा गोड राज्य चालवी घाटकोपर ग्रामी. असा आमचा प्रेरणास्थान, आमचे जे रामभाऊ आहेत ते अक्षरशः घाटकोपरचे राज्य हे साखरेप्रमाणे चालवत आहे. साखरेपेक्षा गोड आहेत ते आमचे रामभाऊ. बरोबर. जनतेवर त्यांचे खरे प्रेम आहे, माया आहे, करुणा आहे. आणि दोन्ही भावांनी हा म्हणून खटाटोप मांडीला, म्हणून आम्ही दोघा भावांनी हा खटाटोप मांडीला आहे. तर चौथीला असताना मला वाटतं रामभाऊचा साक्षात्कार मला व्हायचा. मी उड्या मारायचो आईसमोर की माझा भाऊ तिकडे भटवाडीत आहे. म्हणजे भटवाडी बर्वेनगर दिसायचं मला. असं काय अमृतनगर किंवा ते आपलं जे आपलं पहिलं घर होतं ना त्या कैलास कॉम्प्लेक्सच्या वरती, ते घर मला कधी दिसलं नव्हतं. आणि जरी ते बेलुसेने मला दाखवलं की रामभाऊकडे चालावे, दिलीप भाऊकडे चालावे, मी त्यावेळेस व्यायाम करायला यायचो. पण तो बालपणीचा आता जॉगिंगचा घाट ह्या उन्हामुळे करता येत नाही म्हणून इकडची हवाच बदली करून टाकली मी. आता जॉगिंग वगैरे करायला मस्त वातावरण तयार झालं. तर असा वातावरण बदली करणारा मुलगा आहे रामभाऊ मी. आणि येत्या काळात जास्त विजा चमकवेल मी. येत्या वेळेस अमृतवर्षाधारा, अमृतावर्षाधारा म्हणजे काय, आपल्या घरातल्या आईसाहेब आहेत त्या सगळ्या. आणि त्या इंद्रदेवाला सुद्धा चालविण्याची सत्ता आहे माझ्याकडे रामभाऊ. म्हणून भारतातील सगळेच इंद्रदेव तुम्हाला मी अमृताचा रस, सोमरस हा सोमनाथाच्या कृपेने पाजेलच. कारण की आपली भव्य दिव्य सोमनाथाची भक्ती
ती चांगली रंगली तिकडे गुजरातला. बरं, आता द्वारकेला गेलो की तिकडून तसंच मग वृंदावनची लीला करेल आणि ती घाटकोपरला दाखवेल मी. ओके. तर अशा प्रकारे हे थोडक्यात लेख आहे, जास्त मोठा करत नाही आज, कारण की आता मला थोड्या वेळाने कामाला जायचं आहे. मी कामाला का जातो रामभाऊ? आपलं शरीर चांगलं राहतं, बळकट राहतो आपण, कुणाकडे 1 रुपया मागायची गरज लागत नाही आपल्याला, बहीण भावाकडे काहीच मागत नाही. फक्त दिगंबर भाऊ मला पोचतो आहे, कारण की मध्ये आपल्याला थोडासा ग्रंथाची काही पानं आपली श्रीकृष्ण अध्यायाची इकडे म्हणजे बजरंगबलीच्या विरोधी शक्ती असतात, डायन बियन डाकिनी शाकिनी, त्या लोकांमुळे ती आपली ग्रंथ काय फाटला होता आपला. तर मी दिगंबर भाऊला मनसेमध्ये असताना, आपण दोघं मनसेमध्ये असताना दिगंबर भाऊला खरं सांगितलेलं आहे. आणि कसं आहे, मी घरी येऊन तुमच्याशी अतिशय प्रखर पांडित्याने राज्य करू शकतो घाटकोपरला, पण मी काय विचार करतो आहे, मी जर जंगलातून घोर साधना केली व्यासमुनींसारखी, भारतवर्षाचा मुख्य म्हणजे भीष्मासारखाच व्यासमुनी हा तर अतिशय आधारस्तंभ आहे. आणि अलीकडे आपल्याला ऋषीमुनींची कृपा ही त्या कुकरेजा पॅलेसच्या मंदिरात झाली, तिथे दिसली ती कृपा महावीर स्वामींची जैन धर्माच्या, पण ती झाली आपल्याला उज्जैनला ती कृपा झाली. बरोबर, म्हणून जैन धर्माचा पण अतिशय उंच असा ध्वज मी लावणार आहे येत्या काळामध्ये. ती उज्जैनची भाषा मिळाली आपल्याला की जैन धर्माचा उच्च ध्वज मी लावणार आहे, कारण की ते अभ्यास करतात, त्याग करतात, तपस्या, खरी तपस्या आहे जैन धर्माची. जो तप करेल तो फळ त्याला आपण परमेश्वर देतोच त्याला फळ. बरोबर. आणि आज कसं आहे, घाटकोपर ग्रामी जो साखरेसारखा गोडपणा रामभाऊने आणलेला आहे लोककल्याणाला. म्हणून प्रेम माया करुणा दोघा भावांचे आमचा हा खटाटोप आमचा मांडलेला विश्व कल्याणी करू लेकरांनो. तर आजचा विषय आहे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे. माणसं आता माणुसकीच विसरून गेले. अजूनही पृथ्वी तुमच्या हाती आहे, स्वाधीन आहे तुमच्या. बाळांनो, एकमेकाशी सौजन्यपूर्ण आचरण करा, चांगले वागा, कारण की माणसाची वागणूक आता जराशी अतिघोर कलियुगासारखी झाली. हे आम्हाला पटत नाही. तुमच्या स्वाधीन आहे पृथ्वी बाळांनो. एकमेकाशी सौजन्याने वागा, सौजन्यपूर्ण आचरण करा. मोदीजी साहेब, आदरणीय राम कदम साहेब, हे 2 महामेरू तुमच्या आमच्या साधुसंत तपोफळाचे फळ आहे. जाणीजे ऐसे जाणीजे. बरोबर, ऐसे जाणीजे. मी स्वयंभू विष्णू अवतार कार्या नटलो, भारतभूमी तुमचा आत्मा उद्धारिल. आजच स्वामी स्पर्श म्हणजे आई स्वामी समर्थ अक्कलकोटची आई यांच्या कृपेने तुमचा आजच उद्धार करेल बाळांनो. बरोबर. अक्कलकोट कुंडलिनी उद्धारण मी घाटकोपर असा. ओके. तर सुपरमॅन आणि सुपर हिरो होण्याचं कारण हेच आहे की आजकाल काही काही साधू संतांनी अशी क्रूर थट्टा मांडली होती गेल्या 6-7 महिन्यात की ते स्वतःला साधू बोलणे, स्वतःला महाराज बोलणे, स्वतःला बाबाजी बोलणे इतकंसुद्धा म्हणजे वातावरण नव्हतं 6-7 महिन्यापूर्वी. म्हणजे काय साधू संत चुकीचं पण वागतात. तर हे घोर कलियुग असल्यामुळे असं होतं. आणि लेख तर मला खूप मोठे लिहायचे होते रामभाऊ, पण कसं आहे, याच्यात काही थट्टा मस्करी नाही. ही सत्वशील शरद कटारे आहे तुमचा भाऊ छोटा. बरोबर. या जन्मात शरद कटारे, मागच्या जन्मात धोंडीबा सरदार होतो छोटासा तुमच्या हाताखाली. आणि बाजीप्रभूंच्या त्या टोळीत आपण भयंकर युद्ध केलं. निजामाने त्या म्हणजे म्लेच्छ सैनिकांना चराचर कापलं होतं आपण, ते आठवते मला अजून. पण तलवार काय ह्या जन्मात चाला ना, म्हणून पेन चालवायचा प्रयत्न आहे. तर पेन पण का चालवावा लागतो, कारण की आंबेडकर बाबांचा कायदा, त्याची जोपासना आणि काळाची गरज आहे. आता मला तर कधी कधी असं वाटतं रामभाऊ की आपण बजरंगबली बनावं पटकन, आणि सगळ्यात पृथ्वीवरची जी लोकांची चुकीची वागणूक आहे ती सुधारावी असं मला वाटतं. पण बजरंगबली आता तो आशीर्वाद कधी देतील आपल्याला काय सांगता येत नाही. कारण की अंजनी माता काल दिसली मला. मग अंजनी माता दिसली तर असं होईल आपल्या हातात.
आणि मला असं वाटतं आजचं वातावरण हे खूपच छान आहे आणि लेख इथेच थांबवावा. कारण की जास्त मोठा लेख झाला तर ती म्हणजे कसं आहे, या तुटपुंजा फेसबुकवरती, तुटपुंजा गुगलवरती माझी लेखणी आणि माझं जे सामर्थ्यशाली आध्यात्मिक आहे ते इंटरनेटला लोड होऊ शकत नाही. का इंटरनेट हा माझ्या हिशोबाने एक छोटीशी धागा आहे, तो छोटासा तंतू येतो माझ्यासमोर, बरोबर. आणि घनघोर दगडूशेठ हलवायांची कृपा यावर्षी झालेली आहे आपल्यावर, बरोबर. जगाच्या पूर्णच वातावरणात आपण बदल करू येत्या काळामध्ये. आणि मराठी भाषा ही अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे मराठी आर्त, विश्वाचे आर्त हे ज्ञानेश्वर माऊलींच्याच मुखातून आपण लोकांना, लोकसंग्रहांना आणि विश्वाला देऊ. कारण की एक 16 वर्षाचा साधुसंत, आता 16 मिनिटांनी 16 सेकंद झालेले आहेत लेखाचे, आणि 16 वर्षाचे श्रीकृष्ण, 18 वर्षाचे विष्णू हे घाटकोपर ग्रामी आलेले आहे. आणि तिकडे मुंबईला खूपच गरम होतं, त्यामुळे मी इकडे थंड प्रदेशामध्ये कैलास राणा शिवचंद्रमौळी म्हणजे चंद्राच्या शांततेत आणि कैलास पर्वताच्या सानिध्याकडे हळू आपण ही यात्रा चालू करणार आहोत. गंगोत्री, यमुनोत्री अशा बऱ्याचशा